नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माजी विद्यार्थी संघ याचे प्रोसिडिंग लेखन किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 1 साठी हे लेखन कसे करायचे आहे, यामध्ये कोणते विषय आवश्यक आहे याबाबत सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे आणि या व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। आपणास जर या माजी विद्यार्थी संघाची प्रोसिडिंगची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता। या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी ज्या दिवशी आपण माजी विद्यार्थी संघ सभा घेणार आहोत, बैठक घेणार आहोत, ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी विषय टाकायचा आहे, ठराव क्रमांक आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे। दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे। आपण हे माजी विद्यार्थी संघ प्रथमच आपण याची सभा घेत आहोत, बैठक घेत आहोत, म्हणून या ठिकाणी येथील मुख्याध्यापक हे सचिव असणार आहेत। श्री त्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या सभेमधून आपल्याला अध्यक्षाची, उपाध्यक्षाची आणि सदस्यांची निवड करायची आहे, म्हणून या ठिकाणी सचिव यांचे नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी विषय आपल्याला टाकायचा आहे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत। हा 1 नंबरचा विषय आहे, पहिली सभा, आणि 1 नंबरचा विषय आहे माजी विद्यार्थी संघ शासन निर्णय तसेच माजी विद्यार्थ्यांमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते। शासन निर्णय नुसार 1 ऑक्टोबर 2025 चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे आवश्यक ठरवण्यात आले आहे। या निर्णयाचा मुख्य उद्देश संस्थेच्या किंवा शाळेच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हा आहे। माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य व मार्गदर्शनातून विद्यमान विद्यार्थ्यांना अमूल्य मदत मिळू शकते। संघ स्थापनेमुळे संस्था किंवा शाळा यांच्यामध्ये विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संबंध निर्माण होतात। शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व शिस्तबद्ध संघ रचना अपेक्षित आहे। संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी संघ महत्त्वाचा ठरतो। माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम, निधी संकलन व शैक्षणिक मदत शक्य होते। या पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे। या उपक्रमामुळे संस्थेचा विकास व विद्यार्थ्यांचे साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जातो, असे सांगून शासन निर्णयाचे वाचन देखील करण्यात आले व यावेळी जमलेल्या सर्व माजी विद्यार्थी संघ यांमधून अध्यक्षाची निवड ही सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, म्हणजेच यामध्ये पुरुष किंवा स्त्री देखील असू शकते, यामधून करण्यात येईल। तसेच उपाध्यक्ष देखील सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी यामध्ये स्त्री पुरुष असावा असे ठरविले व कोषाध्यक्ष सदस्य हे देखील सर्वानुमते निवडलेले माजी विद्यार्थी असतील व सचिव म्हणून शाळेचा मुख्याध्यापक किंवा प्राचार्य हे असतील, असे शासन निर्णयानुसार ठरवून आपणास वर्षातून 2 सभा आयोजित करावयाच्या आहे असे देखील सांगण्यात आले व आजच्या सभेत या माजी विद्यार्थी संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे आणि सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्यास टाकून घ्यायचा आहे। सभेचा दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे शैक्षणिक व गुणवत्तावर्धन कार्य। 2 नंबरचा विषय आहे माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून संस्थेतील किंवा शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांच्या तज्ञतेचा वापर करून करिअर मार्गदर्शन, विषय, कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, म्हणजेच यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी व कौशल्यवर्धन कार्यक्रम राबवले जातील।
संघाच्या सहाय्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा व तंत्रसुविधा वाढवण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी मेंटरशिप कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुणवत्ता वर्धनासाठी प्रकल्पाधारित शिक्षण व नवोन्मेष उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. अकॅडमिक स्पर्धा, निबंध, वादविवाद, प्रयोग प्रदर्शन यासारखे उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने राबवले जातील. उद्योग क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने औद्योगिक भेटी व इंटर्नशिप संधी उपलब्ध केली जातील. संस्थेच्या विकासासाठी निधी संकलन व शैक्षणिक साहित्य सहाय्याचा उपक्रम प्रस्तावित आहे. वरील कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आत्मविश्वास व शैक्षणिक कामगिरी उंचावेल अशी अपेक्षा आहे, असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. भौतिक सुविधा व पूरक सुविधा उभारणी. शाळेतील किंवा संस्थेतील भौतिक व पूरक सुविधांचा विकास करण्यासाठी माजी विद्यार्थी संघामार्फत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. संघाच्या मदतीने वर्गखोल्यांचे आधुनिकीकरण तसेच स्मार्ट क्लासरूम्स आणि प्रोजेक्टर सुविधा उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ग्रंथालयातील पुस्तकां वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून पुस्तकदान उपक्रम राबवण्यात येईल. प्रयोगशाळा, साहित्य व उपकरणे अद्ययावत करण्यासाठी निधी संकलनाचे नियोजन केले आहे. क्रीडा साहित्य, खेळाचे मैदान व व्यायाम साधने उपलब्ध करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची आर्थिक मदत अपेक्षित आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता सुविधा व बसण्याची व्यवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. कॅम्पस सुशोभीकरण, वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम यासाठी संघ सक्रिय सहभाग नोंदवेल. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब व संगणक सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव संघामार्फत देण्यात आला आहे. CCTV कॅमेरे, सुरक्षा साधने व इंटरनेट सुविधा उभारण्यासाठी संघाचे सहकार्य मिळणार आहे. या उपक्रमामुळे संस्थेतील शैक्षणिक वातावरण समृद्ध होऊन विद्यार्थ्यांना अधिक सक्षम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय घेण्यात आला होता आर्थिक पारदर्शकता. 4 नंबरचा विषय आहे. आजच्या बैठकीत आर्थिक पारदर्शकता याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माजी विद्यार्थ्यांकडून शक्यतो रोख रक्कम न घेता त्याऐवजी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा माजी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच माजी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा व इतर बाबींचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येईल, असे सांगण्यात आले व त्यांचे आर्थिक विवरण अहवाल शाळेच्या दप्तरी जपून ठेवण्यात येईल, असे यावेळी सचिव यांनी सांगितले. या ठिकाणी हा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व पुरस्कार. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शैक्षणिक प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने शिष्यवृत्ती निधी निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. गरजवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. माजी विद्यार्थ्यांकडून देणगी, वार्षिक योगदान व प्रायोजकत्वाद्वारे निधी संकलनाची योजना आखली आहे. संघामार्फत स्वतंत्र स्कॉलरशिप फंड तयार करून पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन केले जाईल. शिष्यवृत्ती पात्रता निकष, शैक्षणिक गुणवत्ता तसेच आर्थिक स्थिती व उपक्रमातील सहभाग निश्चित करण्यात येणार आहे. निवड समिती गठीत करून विद्यार्थ्यांच्या अर्जाचे परीक्षण करण्याची प्रक्रिया ठरवली आहे. शिष्यवृत्ती वितरण वार्षिक सभेत अथवा विशेष कार्यक्रमात करण्यात येईल. शिष्यवृत्ती रकमेबरोबर पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य सहाय्यही दिले जाईल. प्रत्येक वर्षी निधी वाढवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमामुळे
गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उन्नतीची संधी मिळून संस्थेचा किंवा शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल अशी अपेक्षा आहे, असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जी आपण आज कमिटी स्थापन केलेली आहे त्यांचे नाव, अनुक्रमांक, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माजी विद्यार्थी संघाचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.